आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले दोन परमनंट पाहुणे असतात. एक म्हणजे अँझायटी आणि दुसरं डिप्रेशन. एन्झायटी म्हणजे जरा जास्तच जास्तच उत्साही शेजारीण, जिला कायम सगळ्यांची काळजी असते आणि तीही एक्स्ट्रा बरं. ती सकाळी उठल्यापासून सुरू होऊन जाते. अरे डेडलाईन, अरे फ्युचर, अरे ते स्टेटस, अरे ती पोस्ट. मला कधी कधी वाटतं हिला ना प्रत्येकापेक्षा आयुष्याचं जरा जास्त टेन्शन आहे. आणि ते डिप्रेशन, तो म्हणजे एक आळशी मित्र जो नेहमी म्हणतो, कशाला जगायचं एवढं, झोपा घेऊया, नेटफ्लिक्स बघूया, लाईफ संपवूया. आणि त्याची फिलॉसॉफी सिंपल आहे, उठून काही करू नका. कारण कारण खूप छान आहे. एफर्ट घालवलं की दुःख होतं. आणि आपलं मात्र मध्ये काय, एका बाजूला कर 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 आणि दुसऱ्या बाजूला थांब थांब थांब. आणि आपलं मध्येच जणू पंखा पहिल्या स्पीडवर आणि पाचव्या स्पीडवर एकत्र लावल्यासारखा. पण एक दिवस मला खरं तर एक सिक्रेट सापडलं, यावर कंट्रोल कसं मिळवायचं. आणि ते जर मिळवायचं असेल ना, तर त्यांना सिरियसली घेऊच नका. पण तेव्हा अँझायटी ओरडली, फेल होशील बरा. मी म्हटलं होऊ दे, मी परत उठून उभी राहू शकते. डिप्रेशन म्हणाला, तू युजलेस आहेस, काहीच कामाची नाहीये. म्हटलं परफेक्ट, मग तर काही प्रॉब्लेमच नाही, आय एम रेडी. तेव्हा लक्षात आलं, खरं तर अँझायटी, डिप्रेशन हे शत्रू नाहीयेत, ते आपण करून ठेवलेत. ते खरं तर तुमची, आमची, माझी ढाल होऊ शकते.